श्री जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज सोलापूरमध्ये सध्या आहेत आणि आपण पाहतोय की राम मंदिराचं जे काही प्राणप्रतिष्ठापना जे आहे ती 22 जानेवारीला होते आणि त्या पार्श्वभूमीवरती ते आज सोलापूरमध्ये देखील आहेत। खरं तर गुरुजी TV9 मध्ये स्वागत आहे आपलं। राम जन्मभूमी खरं तर शेकडो वर्षांपासूनचं हे स्वप्न जे आहे की रामलल्ला या अयोध्येमध्ये विराजमान व्हावेत यासाठीचं अनेक पिढ्या ज्या आहेत त्या हे स्वप्न पाहतायत ते आता प्रत्यक्षात उतरत आहे। काय नक्की आपण ह्या संदर्भात संदेश द्याल, काय सांगा? ही खरोखर या पिढीच्या भाग्याचं कौतुक करण्याची घटिका आहे की आपणा सर्वांना ते स्वप्न साकार होत असलेलं बघण्याचं भाग्य मिळालं, जे गेली 5 शतकं आमच्या अनेक पिढ्या केवळ बघत राहिल्या आणि कल्पना करीत राहिल्या। गेल्या 5 शतकामध्ये ज्या जन्मभूमीच्या स्थानाकरता 3 लाखाहून अधिक लोकांनी आत्मबलिदान केलं, त्या ठिकाणी आज एक भव्य दिव्य मंदिर पूर्णपणे उभं झालं आहे आणि त्या ठिकाणी रामलल्लाची प्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होते आहे। माननीय पंतप्रधान आपल्या हस्ते हे कार्य करणार आहेत, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। या प्रसंगी मला हेच सांगायचं आहे की सर्वांनी यावेळेला आपल्या सगळ्या पिढ्यांचं स्वप्न साकार होतं हे लक्षात घेऊन अयोध्येतल्या त्या उत्सवाच्या प्रसंगी आपापल्या गावी आपापल्या मंदिरांना अयोध्येच्या मंदिराचं रूप द्यावं। उत्साहानं सर्वांनी आपापल्या गावी आपापल्या मंदिरामधनं जितका शक्य असेल तितका मोठा उत्सव करून आणि आपला आनंद अभिव्यक्त करावा, भगवंताची आराधना करावी। सायंकाळच्या वेळेला प्रत्येकाने निदान 5 तरी दीप आपल्या घरी लावावेत आणि खरीखुरी दिवाळी जी 500 वर्षानंतर आलेली आहे ती साजरी करावी। हे सांगत असताना मला आणखी पण एक गोष्ट सांगायची आहे। कोणी हे सगळं करत असताना त्याला हिंदू मुस्लिम संघर्षातून निर्माण झालेला हिंदूंचा विजय अशा प्रकारचं रूप देऊ नये, कारण आपल्या देशामध्ये असलेले मुस्लिम बांधव हे आपलेच बंधू आहेत, ते या राष्ट्राच्या विकासामध्ये सहभागी आहेत। त्यांची मानसिकता जर काही लोकांनी दूषित केली असेल तर ती मानसिकता शुद्ध होऊन त्यांनी निकोप वृत्तीनं आपल्यासोबत राहावं, या दृष्टीनं या उत्सवांच्या मध्ये त्यांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात यावा। आम्ही तो प्रयत्न स्वतः करतो आहोत आणि हा जो विजय आहे तो या राष्ट्रावरती आक्रमण करणाऱ्या आक्रमकांनी निर्माण केलेल्या त्यांच्या विजयाच्या आणि आपल्या पराभवाच्या ज्या खुणा आहेत, जे आपल्या हृदयातली शल्य आहेत, ती मिटवण्याचा हा उत्सव आहे। आणि त्यामुळे आपल्या देशावरचे आक्रमक आणि या देशाचा राष्ट्रीय समाज या मधल्या संघर्षाचा हा मुख्य विषय असल्यामुळे आपण सर्वांनी एक दिलानं या गोष्टीकडे बघावं। हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा भेदभाव करू नये। हिंदू असतील, मुस्लिम असतील, आणखी कोणी असतील, ते सगळे राष्ट्रीय आहेत, राष्ट्र एक आहे आणि ते अधिक समर्थ व्हावं याकरता या राम मंदिराची निर्मिती सर्वांचं समन्वय घडवून आणि अधिक योग्य दिशा दाखवेल असा माझा विश्वास आहे। गुरुजी, खरं तर आपण पाहतो गेल्या काही दिवसांपासून जसं की मंदिराची तारीख जाहीर झालेली आहे प्राणप्रतिष्ठापनेची, काही राजकीय पक्षाचे नेते आहेत ते वादग्रस्त विधानं करता आहेत, आरोप करता आहेत। संजय राऊत असं म्हणता आहेत की हा कार्यक्रम म्हणजे भाजपचा इव्हेंट आहे आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हा करता आहेत, असं देखील ते बोलता आहेत। दुसरीकडे जितेंद्र आव्हाड असं म्हणाले काल की राम हे मांसाहारी होते आणि ते शिकार करून वनामध्ये राहिले। कसं पाहता या विधानांकडे? खरं तर हे विधान कितपत योग्य आहे आणि या संदर्भात आपली काय भूमिका आहे न्यासाची म्हणून? ज्यांची नावं आपण घेतली ते आणि आणखी अशा प्रकारचे त्यांच्या जातकुळीतले लोक, त्यांना केवळ राजकारणाच्या चष्म्यातनं बघण्याची सवय लागलेली असल्यामुळे त्यांना असं वाटलं तर मला ते काही फार अस्वाभाविक वाटत नाही, कारण प्रत्येक गोष्टीमध्येच अशा लोकांना असं काहीतरी वाटत असतं। आमचा दृष्टिकोन शुद्ध आहे आणि तो स्पष्टपणे अशा प्रकारचा आहे की राम जन्मभूमीवरती रामलल्लाचं मंदिर व्हावं आणि त्या ठिकाणी भगवान विराजमान झालेले आम्ही आमच्या डोळ्यांनी बघावेत असं स्वप्न बघत अनेक पिढ्या निघून गेल्या। त्यामुळे
राम मंदिराच्या पूर्णतेकरता अजून काही अवधी असला तरी पण आत्ता गर्भगृह पहिला मजला दर्शनाची व्यवस्था इतकं सगळं तयार झालेलं असताना विनाकारण रामाला पुन्हा त्या टपरीत ठेवण्यापेक्षा त्याला त्याच्या स्थानी आणून विराजमान करणं हे चांगलं आहे. मी लोकांना विचारत असतो की एका अगदी सामान्य भाडोत्री घरामध्ये आपण राहतोय आणि आपला बंगला तयार होतो आहे. बंगला फार मोठा आहे, तो पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे, पण आपल्याला आवश्यक तितकी त्या ठिकाणी बांधकामाची व्यवस्था झालेली आहे, तर आपण लगेच स्थलांतर करतो की तो बंगला 4 वर्षांनी पूर्ण होण्याची वाट बघतो. हे साधं लॉजिक आहे आणि त्यामुळे आमची भूमिका, आमची श्रद्धा अशा प्रकारची आहे. परवाच माझे एक परिचित गृहस्थ हैदराबादचे एकदा तिथे विमानतळ निर्माण झालं की मी विमानात बसून जाऊन एकदा रामाचं दर्शन घेऊ इच्छितो असं म्हणणारे अयोध्येमध्ये विमानतळ सुरू होण्याच्या 15 दिवस आधी निघून गेले. अशा प्रकारे किती लोकांना मनामध्ये अत्यंत उत्सुकता असूनही राम मंदिराच्या दर्शनाकरता जाता येत नाही. आमच्यावरती हे नैतिक कर्तव्य आम्हाला आमचं वाटतं की लवकरात लवकर आम्ही रामलला त्या ठिकाणी स्थापित करावं, लोकांना ते समाधान द्यावं आणि त्यानंतर मंदिराचं काम अनेक वर्ष चालूच राहील. त्यामुळे आमचा दृष्टिकोन राजकीय नाही, आमचा दृष्टिकोन हा कौटुंबिक आहे. राम आम्हाला आमचा कुटुंब प्रमुख वाटतो आणि म्हणून या लवकरातल्या लवकर मुहूर्तावरती आम्ही त्याला त्या ठिकाणी विराजमान करू इच्छितो. दुसरं एक विधान जे तुम्हाला मी म्हटलं की मांसाहाराच्या संदर्भातलं ते विधान, साधू महंत म्हणून आपण काय कशा शब्दात याची भला हे निंदा कराल किंवा काय मत असेल? भगवान श्रीराम मांसाहारी होते अशा प्रकारचं कुठल्या तरी एखाद्या पुस्तकातून शोधून काढून कोणतरी विधान केलं असेल तर त्याच्या टीकाकारांनी त्यांचा जो अर्थ केलेला आहे तो वेगळा आहे आणि अशा प्रकारचं मांसाशन भगवान श्रीराम करत नव्हते असंच आमच्या सर्वांची पूर्णपणे धारणा आहे. पण मला वेगळी गोष्ट विचारायची आहे. भगवान श्रीराम मांसाहार करत असतील तरी पण मांसाहार करणारे सगळे लोक त्याज्य आहेत का, हा माझा मुद्दा आहे. हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. भगवंताच्या त्या सगळ्या जीवनमूल्यांच्याकडे न बघता इतक्याशा एका छोट्या क्षुद्र गोष्टीकडे बघून जेव्हा लोकांना टीका करावीशी वाटते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की ही टीका केवळ टीकेकरता आहे आणि ती अज्ञानजन्य आहे. केवळ अज्ञानजन्य नाही तर ती असूयेपोटी पण आहे आणि केवळ असूयेपोटी पण नाही तर ती पोटदुखीमुळे होते आहे आणि त्यामुळे अशा गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करणं हेच मला श्रेयस्कर वाटतं. गुरुजी, आपण जसं म्हणालात की पंतप्रधानांनी ह्या मंदिरासंदर्भातल्या काही त्यांच्या मनातल्या काही संकल्पना आहेत त्या मांडलेल्या होत्या, त्या नक्की कशा होत्या, काय होत्या त्या संकल्पना आणि त्याप्रमाणे हे कामकाज पुढे झालेलं आहे का? आपण वेळोवेळी माननीय पंतप्रधानांना भेटत असताना त्यांच्या बोलण्यातनं ज्या अनेक गोष्टी येत गेल्यात त्या खरोखर फार महत्त्वाच्या आहेत. मी त्या क्रमानं सांगत नाही आहे, पण वेळोवेळी जे जे त्यांना सुचलं. आता पहिली गोष्ट आहे, त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही इतकं मोठं मंदिर बांधणार आहात पण दिव्यांगांना तिथे कसं जाता येईल, त्याची व्यवस्था तुम्ही केली आहे का? आता हा एक पैलू आहे त्या गोष्टीकडे बघण्याचा. दुसरा मुद्दा, त्यांनी स्वतःच्या इच्छेनं काही विशेषज्ञ लोकांची बैठक घेऊन सांगितलं असं करता येईल का. म्हणजे काय, रामनवमीच्या दिवशी भगवान रामरायाच्या कपाळावरती सूर्याची किरणं पडावीत असं बांधकाम आपल्याला करता येईल का. म्हणजे त्याला रामतिलक अशा प्रकारचं नाव आणि तो रामतिलकाचा उत्सव व्हावा. ज्याप्रमाणे अंबाबाईचा किरणोत्सव असतो त्याप्रमाणे तो रामोत्सव, रामतिलकोत्सव व्हावा, ही त्यांची कल्पना मोठी अफलातून मोठी वेगळी कल्पना वाटली. त्याप्रमाणे सगळं बांधकाम करण्यात आलेलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट परवा बोलताना ते बोलले की राम मंदिरामध्ये प्रवेश कोणाकोणाचा असणार आहे दर्शनाकरता. तर आमचाही दृष्टिकोन होता आणि त्यांनी पण तेच सांगितलं की एकदा भगवंताची प्रतिष्ठा झाल्यानंतर त्या ठिकाणी कुणाचाही प्रवेश होता कामा नये. त्या ठिकाणी मोठ्यातला मोठा कोणी राजाही येऊन पोचला तरी त्याला दर्शन बाहेरून घ्यायला हवं. त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं. ते स्वतः सोमनाथच्या मंदिराचे ट्रस्टी आहेत, पण ते भगवान सोमनाथाचं दर्शन मंदिराच्या बाहेरून घेतात. सगळे लोक ज्या ठिकाणाहून घेतात तिथून दर्शन घेतात.
त्यामुळे अशा प्रकारच्या सूचना त्यांच्या सारख्या काही ना काही चालू असतात. राम मंदिरामध्ये जी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्याचे फोटोज काही मधल्या कालावधीमध्ये समोर आलेले होते. नक्की रामलल्लाची मूर्ती असणार कशी आहे, तिची उंची असेल, तिचं एकंदरीत सौंदर्य कशा पद्धतीचं असेल आणि ती कुठे तयार केली गेली आहे, काय सांगाल? गेले 3 दिवस जो सोशल मीडियावरती धुमाकूळ चाललेला आहे तो मी पण पाहिला. हा केवळ धुमाकूळ आहे. 2019 मध्ये त्या योगीराजानं बनवलेल्या त्या मूर्ती आहेत आणि त्या मूर्तीमध्ये भगवान श्रीराम, भगवती सीता आणि लक्ष्मण या तिघांच्याही मूर्ती आहेत. भगवान श्रीराम युवकावस्थेतले आहेत. ही 2019 मधली मूर्ती आहे. त्यामुळे या मूर्तीचा अयोध्येच्या मूर्तीशी काही संबंध नाही. पण आता हे सोशल मीडिया नावाचं तंत्र अशा प्रकारचं आहे, कोणतरी कुठून तरी सोडून देतं आणि ते काम सुरू राहतं. काल संध्याकाळी रामजन्मभूमी न्यासानं याचं खंडन केलेलं आहे. त्याबद्दल पत्रकही काढलेलं आहे की जी प्रसारित मूर्ती आहे ती मूर्ती नाही. मग ही मूर्ती साधारण तिची उंची किती असावी? कारण पूर्वीची मूर्ती जी होती ती छोटी होती, त्यामुळे आता ती मूर्ती कशा पद्धतीची असू शकणार? विद्यमान रामलल्लाची जी मूर्ती आहे ती 6 इंची आहे जास्तीत जास्त. आणि 25-30 फुटावरनं जेव्हा भगवंताचं दर्शन इतक्या मोठ्या भव्य दिव्य मंदिरामध्ये घ्यायचं आहे तर त्याला अनुरूप अशा प्रकारची भगवंताची प्रतिमा असली पाहिजे. या भूमिकेतनं त्या ठिकाणी विराजमान होणारे रामलल्ला हे बालस्वरूपाचे असतील आणि त्यांची उंची 51 इंचाची असणार आहे. शेवटचा प्रश्न गुरुजी, काही जणांची अशी टीका आहे की रामलल्लाची जी काही प्राण प्रतिष्ठापना आहे तर ती रामनवमीला का नाही केली गेली, ती आत्ताच 22 जानेवारीला का काढली गेली, त्याचा मुहूर्त काय नक्की त्याचं उत्तर असेल? आत्ता मी तुम्हाला आरंभ करताना सांगितलं की आपलं घर बांधून झाल्यानंतर, बंगला तयार झाल्यानंतर लवकरात लवकर जावं की उशीर करावा. आणि या भूमिकेतनं आम्ही लवकरातला लवकर मुहूर्त शोधून काढला आणि त्या मुहूर्तामध्ये म्हणजे 15 जानेवारी ते 25 जानेवारी यांच्यामध्ये प्राप्त होणाऱ्या सर्वोत्तम मुहूर्तामध्ये 22 जानेवारीला त्याची स्थापना करतो आहोत. तर हे होते आचार्य गोविंद देवगिरीजी व्यास महाराज आणि त्यांनी सडेतोड अशी उत्तरं जी आहेत या संपूर्ण जे काही राजकीय चिखलफेक सुरू आहे त्याच्यावरती दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.